आता महाराष्ट्र पोलीस भरतीच्या काही मोजके जिल्हे सोडून सगळ्याच जिल्ह्यांचं आता हॉल तिकीट आलेलं आहे आणि काही काही जणांचं हे SRPFचं पण, जेलचं पण, बॅट्समनचं, जिल्हा पोलीसचं, चालकचं काही काही जणांचं एकाच दिवशी आलेलं आहे. पण ह्याच्यावरती आता पर्याय निघणार आहे. पण महत्वाची गोष्ट कोणती तर आपलं आता मैदानी चाचणीच्या वेळेस काय काय सोबत घेऊन जायचं किंवा आता प्रॅक्टिस कशी करायची, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे, कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, कोणत्या डाएटमध्ये काय चेंजेस केले पाहिजे, वर्कआउटमध्ये काय चेंजेस केले पाहिजे, हे आता लय महत्वाचं असतं. नाही तर तुम्ही आता हेवी वर्कआउट चालू ठेवसान पण आपल्याला आपल्या ह्याच्या 1600 मीटरच्या दिवशी किंवा आपलं जेव्हा फिजिकल त्या दिवशी आपली बॉडी हे रिलॅक्स पाहिजे. जास्त हेवी वर्कआउटने बॉडी ताणलेली नाही पाहिजे की असे स्ट्रेचिंग न केल्यामुळे बॉडी अशी टाईट राहते तर ती स्ट्राइड ओपन होत नाही की बॉडी आपली व्यवस्थित चालत नाही. त्यामुळे आपली बॉडी ही एकदम रिलॅक्स पाहिजे. त्यासाठी आपल्याला समजा आपलं एक 5-6 दिवसानंतर ग्राउंड आहे किंवा काही काही जणांना मुलींचा एक पुढल्या महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये तारखा पडलेला आहे, काही काही मुलांचं अजून हॉल तिकीट आलेलं नाहीये. त्या मुलांनी काय करायचं, समजा काही जणांना 20 दिवस बाकी आहे, त्या मुलांनी काय करायचं जरा हेवी वर्कआउट करणं टाळायचं. आता हेवी वर्कआउट मध्ये काय येतं माहिती आहे का, समजा तुम्ही जिम वर्कआउट मी तुम्हाला करायला लावला होता त्याच्यामध्ये लेग वर्कआउट आहे ना तो बंद करून टाकायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण तुम्ही हेल वर्कआउट करता, हेल वर्कआउट आपल्याला पहिला बंद करून टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा लॉंग रेपिटेशन मारता तुम्ही स्लो रनिंग लॉंग रूट चालू ठेवा पण तुम्ही लॉंग रॅपिटेशन मारता 1200 मीटर 1 किलोमीटर हेल रॅपिटेशन टाळा. फक्त त्याच्यामध्ये 400 तुमचा जो वर्कआउट असेल आता मी फक्त माझ्या वर्कआउट सांगितलं, तुमचा जो वर्कआउट असेल तो आता निम्माच करा. समजा तुम्ही तुमच्या मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की 400 मीटरचं 10 रॅपिटेशन असेल तर 400 मीटरच्या अर्धेच रॅपिटेशन मारा म्हणजे 5च मारा पण टायमिंग बेस देण्याचा प्रयत्न करा. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की हा अर्धा वर्कआउट तुम्ही करा आणि बॉडीला रेस्ट पण तसा द्या आणि अभ्यासावर पण तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. आणि आता डाएट जरा व्यवस्थित फोकस करा की तुमचा ग्राउंडला आता आठवडा राहिलाय तर तुम्ही दिवसभरामध्ये 2-3 फ्रूट खाल्लं पाहिजे, इलेक्ट्रोल पावडर किंवा नारळ पाणी जर दिवसात पिलं तर बॉडी जरा लिक्विड ठेवण्याचा प्रयत्न करायचा. जेणेकरून आपल्याला 100 मीटरसाठी 100 मीटरसाठी किंवा आपल्या पोलीस भरतीच्या इव्हेंटसाठी आपली बॉडी ही चांगली चालेल. आणि ह्याच्यापेक्षा काही वेगळे बदल नाही आहेत, फक्त हेवी वर्कआउट करू नका, डाएटमध्ये थोडासा बदल करा, बाकी वेगळं काही करण्याची गरज नाही मुलांसाठी मुलींसाठी. आणि मित्रांनो तुमचं ग्राउंड जर जवळ आलं तर तुम्ही काय करा मित्रांनो, समजा 2-3 दिवस राहिलेत फक्त बॉडी वॉर्मअप करायची, स्ट्रेचिंग करायची आणि स्ट्राइड मारच्या गोळा वगैरे फेकायचे आणि कुठं गाडी ओमलत फिरू नका. जेणेकरून कुठंतरी लूत भरल्यावर पाडताना हातापायाला लागून घ्यायचं आणि हाई ते बंद व्हायचं. ग्राउंड द्यायचं आपल्याला, कुठं आता बाहेर फिरू नका आणि काही बाहेरचं पण काही खाऊ नका. आपल्याला 1600 मीटर 800 मीटर पडायचं त्यामुळे काय वेगळं काही खाऊ नका, हाई ते घरचंच खा. आणि भरतीला समजा तुम्ही गेला आणि कुठं चला आता मी बाहेर आलो चायनीज खातो हे खायचो, काही खाऊ नका मित्रांनो, नाही तर पोटात होईल गडबड आपल्या. त्याच्यामुळं हे बाहेरचं काही खाऊ नका. कुठेतरी मेसला आपली राईस प्लेट खा, चपाती भाजी खा आणि गप कुठेतरी जाऊन झोपा जिथं तुम्हाला चांगली जागा असेल त्या ठिकाणी. नाही तर झोपच व्हायची नाही आणि तुमची ग्राउंड पण चांगली निघायचं असं नाही. थोडासा खर्च झाला तरी कुठेतरी राहण्याची व्यवस्था चांगली बघा, जेणेकरून आपल्याला दुसऱ्या दिवशी ग्राउंड द्यायचे, आपली झोप पण झाली पाहिजे आणि ग्राउंड पण चांगलं द्यायचे. नाही तर तुमचा आळस करते तुमचं ग्राउंड पण नीट व्हायना असं नाही मित्रांनो. या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला टाळायच्यात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की ग्राउंडला जाताना आता तुम्हाला आपलं हॉल तिकीट आहे, हॉल तिकीटच्या खाली शेवटला एक 10-15 तुम्हाला इंस्ट्रक्शन दिलेलं आहे की बाबा तुम्हाला काय काय आणायचंय, काय काय सोबत ठेवायचंय. तर मित्रांनो काय काय छोट्या छोट्या गोष्टी मी सांगतो की काय काही ठिकाणी सेन्सर आहे, काय काही ठिकाणी तुम्हाला स्पाइक वापरून देतील, स्पाइक वापरून नाही देणार तर स्पाइक सोबत न्यायचेत. वापरून दिलं तर चांगलंच आहे, समजा वापरून नाही दिलं तर आपल्याला विदाऊट शूज पळायचं आहे मित्रांनो. आपल्याला अशा रनिंगच्या शूजवरती 100 मीटरसाठी ती ग्रिप भेटत नाही, जी ग्रिप आपल्याला आपल्या पायावरती म्हणजे विदाऊट शूज पळून मिळते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हॉल तिकीटचे 2-3 झेरॉक्स काढून न्यायच्यात, एक 5-6 फोटो आपल्याला आपले स्वतःचे न्यायच्यात आत्ता 6 महिन्यापूर्वीचे. नाही तर तुम्ही 11वी-12वीतले फोटो द्याल की ओळखू यायचा नाही, त्यामुळे ते फोटो आपल्याला सोबत न्यायच्यात. आणि जे तुम्ही आवेदन अर्ज आहे तुमचा त्याच्यात 2 झेरॉक्स काढून न्या. उगाच एक हारलं आणि एक नाही, मला आता इथं झेरॉक्सचं दुकानच नाही, माझ्या फोटोच नाही, माझं हॉल तिकीटच हरवलं, असे लय जणांचे प्रॉब्लेम होतात. त्यामुळे हॉल तिकीटच्या 2 झेरॉक्स न्या, तुमच्या आवेदन अर्जाच्या 2 झेरॉक्स न्या, आधार कार्ड न्या, पॅन कार्ड न्या, वोटिंग कार्ड न्या. काय काय जणांचं मला 2-3 मेसेज पोरांचे सर आमच्याकडे पॅन कार्ड नाहीये, पॅन कार्ड नसलं तरी काय हरकत नाही, तुम्हाला तिथं काय तुमचं काय हे चेक करणार, टॅक्स तुमचा चेक करणार नाही की तुमच्या अकाउंट तुमचे बँक खाते किती आहे, तुमच्या अकाउंटला किती पैसे हे चेक करणार नाही. फक्त एक ओळखपत्र म्हणून आधार कार्ड पॅन कार्ड मागितले त्यांनी. आधार कार्ड तर सगळ्यांचंच असणार आहे, तो सोबत न्यायचं. त्याचे पण 2 झेरॉक्स काढून न्या की माहिती आपल्याकडे पाहिजे एक्स्ट्रा त्याच्यासाठी. तर मित्रांनो ह्या गोष्टी आपल्याला फिजिकलला जाताना करायच्या, ह्या गोष्टी तुम्ही नेल्याच पाहिजे. आणि वर्कआउट तुम्ही जर
ग्राउंड देणार आहे. आता कसं आहे, कमी कमी मुलं बोलवणार आहे, त्याच्यामुळं काही आपलं काही लय उन्हामध्ये आपल्याला पळवणार नाहीये. पण आपल्या पोटामध्ये मित्रांनो काहीतरी अन्न पाहिजे किंवा फ्रूट पाहिजे. आता तुम्ही उपाशी पोटी समजा लवकर लवकर 8-9 वाजेपर्यंत ग्राउंड झालं तर ठीक आहे, उपाशी पोटी तुम्ही हे करू शकता. समजा समजा की 10-11-12 नंतर समजा तुमचं ग्राउंड जर होणारच असेल तर पोटामध्ये मित्रांनो काहीतरी ठेवा, कारण जेणेकरून विकनेस नाही आला पाहिजे. सोबत ॲपल म्हणजे कोणते तरी फ्रूट सोबत ठेवा, जेणेकरून आपल्याला बॉडीला विकनेस नाही येणार. इलेक्ट्रॉल पावडर ठेवा, काहीतरी सोबत ठेवा. पण बॉडीमध्ये समजा ग्राउंडला जर वेळ झाला तर बॉडीला विकनेस येईल मित्रांनो, आणि आपलं ग्राउंड काय चांगलं पडणार नाही. आता पळतानाच आपल्याला तारे दिसतात असं होतं, लय जणांचं होतं असं. कारण कसं बॉडीमध्ये विकनेस असल्यावर आपली बॉडी चालत नाही. मेंटॅलिटी अशी तयार होते की जाऊ दे बाबा, ते गेलं तेल लावत, पण मला माझी बॉडी काय चालत नाही, मी सोडून देतो, असं लय जणांचं होतं. चांगली प्रॅक्टिस होऊन सुद्धा मुलांना चांगले मार्क पडत नाही ह्याच कारणास्तव, कारण की त्यांचं ग्राउंड उशीर होतं. उन्हामुळे बॉडीमध्ये ताकद राहत नाही, मेंटॅलिटी चेंज होते. त्याच्यामुळे मित्रांनो आणि तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला बोलवलंय त्याच्या अगोदर 1-1.5 तास अगोदरच ग्राउंडच्या ठिकाणी जाऊन थांबा. आता ऐन वेळेला गाडी भेटायची नाही, गाडी पंक्चर होईल, पुढे काय होईल, काय मॅटर होईल हे टाळण्यापेक्षा 1-1.5 तास 2 तास अगोदरच, नाही तर राहण्याचं ठिकाण तुमच्या पोलीस ग्राउंडच्या शेजारीच तुमचं राहण्याचं ठिकाण करून टाकायचं, त्यानं कोण लवकर जाईल. आणि कसे कमी कमी 500-600 जणच बोलावतात, त्याच्यामुळे ग्राउंड पण लवकर होऊन जाणार आहे. त्याच्यामुळं आणि बाकी काही इजा करून घेऊ नका. डॉक्युमेंट सोबत न्या, तुमचं आधार कार्ड, ते तुम्हाला एवढ्या गोष्टी सांगितल्या. बाकी काय मला वेगळं सांगायचं नाही. पण ज्यांचं ग्राउंड लांब आहे मुंबईवाल्यांसाठी, मुंबईवाल्यांनी मुलांनी मुलींनी आता वर्कआउटमध्ये जरा चेंजेस करा. तुमचे कोच जे असेल ते चेंजेस करतीलच, त्यांना पण तेवढं नॉलेज आहे. एवढे पोलीस भरतीची पोरांची प्रॅक्टिस घेतात म्हणलं म्हणून तर. आणि जर त्यांनी नाही चेंज केलं तर हेवी वर्कआउट करू नका. गोळ्याची 100 मीटरची स्टॅकची प्रॅक्टिस चांगली करा. आणि आता काय लई आता ग्राउंड जवळ आलं त्यामुळे 3-3 टाइम काही घासू नका मित्रांनो, आता हाय ते पण तुमचा व्यवस्थित व्हायचा नाही. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काय माहिती पाहिजे असेल तर मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो, कारण की हे शेवटचे दिवस आहे. मी तुम्हाला 100% मित्रांनो तुम्हाला मदत करणार. मित्रांनो मला कमेंट करा, मी तुम्हाला प्रत्येकाच्या कमेंटचं उत्तर मी 100% देणार, कारण की मला काळजी आहे मित्रांनो तुमची, कारण की मी वर्षभर तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असतो. तुम्हाला आता मदत नाही करणार मग कधी करणार. मला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमचं कमेंट ड्रॉप करा, मी नक्की तुम्हाला उत्तर देईन. जय महाराष्ट्र. चांगली भरती द्या बरं का, हे दिवस परत नाही, भरती पुढल्या वर्षी डायरेक्ट. त्यामुळे कसं आहे, हे दिवस पुन्हा नाही परत. तेच पुस्तक, तेच प्रॅक्टिस, तेच ग्राउंड, गोळा फेक 1600 मीटर, 800 मीटर, 100 मीटर, स्पाईक लाव का, हे खाऊ का, ते खाऊ का, पाय दुखतंय काय करू, बर्फ लावू, गोळ्या खाऊ. हा भरती द्या चांगली.